नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर सध्या उन्हाचा तडाखा खूप वाढलेला आहे, अति ऊन झालेलं आहे. त्यासाठी जेवणही जात नाही उन्हामुळे, नुसतं पाणी पाणी होतं. त्यासाठी आपली इम्युनिटी जी आहे ती वाढवण्यासाठी आज आपण मस्त असे लाडू बनवते. एकदम पटकन आणि सोपे लाडू आहेत. तर इथं मी फुटाणे घेतलेले आहेत. याची साल वगैरे आपल्याला काढायची नाही, फक्त हे मी पाकडून घेतले. खडा वगैरे काही असेल तर ते फक्त साफ करून घ्यायचं. याची सालही मी टाकून दिलेली नाही आणि जी फुटाण्याची वरती साल असते तीही काढलेली नाही. तर आता काय करायचं आहे, हे फुटाणे जे आहेत ते आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत. खूप फाईन पावडर करायची नाही, फक्त याचं बारीक आपल्याला पीठ करायचं आहे. व्यवस्थित असे फक्त आपल्याला दळून घ्यायचे. तर चांगले भाजलेलेच असतात, त्यामुळे वेगळं याला काही करायची गरज लागत नाही. फक्त हे वाटून घ्यायचे आहेत. आणि मग इथं वाटल्याच्या नंतर मला थोडंसं याच्यामध्ये असं चणे दिसले, म्हणून काय केलं मी इथं पुरणाची चाळणी घेतलेली आहे आणि त्यांनी हे अशा प्रकारे चाळून घेतलेलं आहे. तर याच्यावरती काय निघतं चाळल्याच्या नंतर हेही मी तुम्हाला इथं दाखवते. त्यासाठीच मी हे चाळून घेतलेलं तुमच्यासोबत शेअर केले. तर इथं व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे. खूप याचा म्हणजे जो चुरा असतो तो टाकून द्यायचा नाही. जेवढं शक्य होईल आपल्याला घेणं तेवढं घ्यायचं आहे. म्हणून अशा प्रकारे हाताने दाबून चांगलं चाळायचं आहे. आणि एक अर्धा जो हरभरा किंवा फुटाणा असतो तो व्यवस्थित भाजलेला नसतो. तर इथं पाहू शकता तशा प्रकारे तो कडक राहिलेला जो हरभरा असतो तो तसाच राहिलेला होता वाटताना, म्हणून फक्त हे चाळून घेतले. तर जरूर चाळून घ्या, म्हणजे आपल्याला एकदम एकसारखं असं पीठ मिळतं. तर आता आपण लाडू बनवायला सुरुवात करतोय. एकदम सोप्या पद्धतीने मी हे लाडू बनवलेले आहेत. मी स्वतःसाठी घरी बनवलेले आहेत. हे फक्त रेसिपी दाखवण्यासाठी बनवलेले नाहीत, त्यासाठी एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहे. तर इथं मी डिंक घातलेला आहे. असेल तुमच्याकडे डिंक तर जरूर घाला. मला आवडतो म्हणून मी डिंक घालते. लाडू खाते वेळेला कुरुम छान लागतात म्हणून. तर इथं काय केले, डिंक तुपामध्ये घातलेला आहे. खूप जास्त तुपही याला आपल्याला घालायची गरज पडत नाही. तर तुपामध्ये हा डिंक जो आहे तो चांगला व्यवस्थित असा आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि मग तो काढून घ्यायचा आहे. तर आता त्याच तुपामध्ये काजू आणि बदाम घेतलेले आहेत मी कट करून. तर ते अशा प्रकारे इथं आपल्याला चांगले म्हणजे गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. खूप करपवायचेही नाहीत आणि कच्चेही ठेवायचे नाहीत. खायला खमंग लागतात म्हणून ते चांगले असे भाजून घ्यायचे आहेत. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये आणखीन काय ॲड करायचं असेल तर करू शकता, पण मी एवढंच घातलेलं आहे. आता त्याच तुपामध्ये मी इथं काय केलं आहे, जे आपलं भाकरीचं ज्वारीचं पीठ असतं ते 1 वाटीभर पीठ घेतलेलं आहे आणि ते या तुपामध्ये घालून चांगलं असं आपल्याला हे खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खूप लालसर किंवा काळं पडेपर्यंत हे भाजायचं नाही आहे. ज्वारीमधले न्यूट्रिशन जे आहेत ते पूर्ण जळून जातील मग तसे. इथं पाहू शकता पिठाचा कलर जो आहे तो हलकासा पिवळसर किंवा थोडासा बदललेला आहे, म्हणजे आपलं पीठ जे आहे ते भाजून झालेलं आहे. ज्वारी हे मिलेट्स असतं, तर ते आपल्या आहारामध्ये जरूर आपण ॲड केलं पाहिजे. ज्वारी थंड असते खाण्यासाठी, म्हणून ती उन्हाळ्यामध्ये जरूर खायचे. तर ज्वारीचं पीठ भाजून झाल्याच्या नंतर जे आपण फुटाणे चाळून घेतलेलं होतं पीठ ते यामध्ये आता मी घालून घेतलेलं आहे. फुटाणे ऑलरेडी भाजलेले असतात, त्यासाठी इथं आपल्याला त्याला वेगळं असं भाजून घ्यायची गरज पडत नाही. फक्त ते या ज्वारीच्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं आता हे पीठ 2 वाट्या झालेलं आहे. 1 वाटी आपलं ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी फुटाण्याचं पीठ. तर आता हे सध्या कोरडं आहे म्हणून यामध्ये मी इथं 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि ते तूप यामध्ये मिक्स करून घ्यायचे. तर तुमच्या आवश्यकतेनुसार, तुमच्या आवडीनुसार हे जे पिठाचं प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता, पण शक्य तेवढं तर एवढं घ्यायचं म्हणजे आपल्याला 1-2 आठवडे तरी लाडू पुरतील. घरातील प्रत्येकाने हा लाडू खाल्ला तरी सगळ्यांसाठी फायदेशीर आहे. त्यातली त्यात आपल्या गृहिणीसाठी किंवा स्त्रियांसाठी तर हा अधिक फायदेशीर आहे. तर यामध्ये आता मी गूळ घालते. तुम्हाला जर गूळ घालायचं नसेल तर तुम्ही खडीसाखरही घालू शकता, पण गूळ सर्वसाधारणपणे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतो म्हणून इथं मी गूळ घातलेला आहे. गूळ मी कमी वापरलेला आहे. तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर इथं 1 वाटीभर गूळ घालायचा आहे. त्यासाठी मी सांगितलेलं आहे अगोदर की आपलं पीठ जे आहे ते 2 वाट्या झालेलं आहे, त्यासाठी 1 वाटी गूळ वापरायचा आहे. मग पण मी थोडासा कमी वापरला आहे. आणि गूळ हा जो आहे तो यामध्ये 2 मिनिट जरी चांगलं मिक्स करून घेतलं तरी व्यवस्थित असं मिक्स होतं. गूळ मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये मी खसखस घातलेला आहे. खसखस आकाराने लहान असते आणि ती सुरुवातीला जर आपण भाजायला घेतली तर ती आतापर्यंत करपून गेली असती, म्हणून एकदम शेवटीच्या वेळेला हे मी यामध्ये घातलेले आहे. एकदम स्लो फ्लेमवरती आपल्याला हे संपूर्ण काम करायचे आहे. तर आणखीन 1 मिनिटभर हे असंच भाजत राहू द्यायचं आहे. तोपर्यंत काय करायचं आहे, हा जो डिंक आहे आपण तळून ठेवलेला तो फुलपात्र्याच्या मदतीने अशा प्रकारे क्रश करून घ्यायचा आहे, म्हणजे पुढचं काम करायला आपल्याला सोपं जातं. तर इथं संपूर्ण डिंक जो आहे तो मी क्रश करून घेतलेला आहे. याच्यात जर काही कच्चे दाणे ते राहिलेले असतील तर ते बाजूला
काढून घ्यायचे आणि मग हे जे मिश्रण आहे ते आपलं पीठ आपण भाजत होतो यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता एवढा वेळ आपण तूप घातलेलं नव्हतं या पिठामध्ये, ते सांगते मी कशासाठी ते. तर काजू बदाम तळते वेळेलाही त्याला तूप लागलेलं असतं. जो आपण डिंक तळलेला आहे त्यामध्येही ऑलरेडी तूप अगोदरच गेलेलं असतं. त्यासाठी शक्य तेवढं तर सुरुवातीला खूप जास्त तूप घालायचं नाही आहे, नंतर अंदाज घेत घेत आपण इथं तूप घालायचं आहे. पण तुम्ही पाहिलं खूप जास्त तूपही याला लागत नाही. एक वाटीला कमीच याला तूप लागतं, एक फुलपात्रभर एक छोटी वाटीच लागते. तर काजू बदाम आणि डिंक घालून घेतल्याच्या नंतरही हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि आता मग आपल्याला अंदाज घ्यायचा आहे की आता आपल्याला किती तूप लागेल हे. तर इथं मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण जे आहे ते हलकंसं आपल्याला थंड होऊ द्यायचे, म्हणजे लाडू बांधायला सोपे जावेत. आता मिश्रण थंड झाल्यानंतर यामध्ये मी थोडीशी वेलची कुटून घातलेली आहे. वेलची ही थंड असते तर वेलची जरूर वापरायची आहे. सोबतच आता इथं आपल्याला लाडू बांधायचे, तर हे मिश्रण कोरडं आहे म्हणून इथं वरतून आता शेवटीच्या वेळेला गरम करून तूप घालायचं आहे. आपली आवश्यकता कशी आहे, आपल्याला लाडू बांधायला किती पीठ आपल्याला ओलं करावं लागेल त्यानुसार इथं आपल्याला तूप घालायचं आहे. पाहिलं तुम्ही अगदी थोडंसंच तूप मी इथंही वापरलेलं आहे, तर त्यानुसारच तूप घालायचं आहे आणि मग हे व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घ्यायचे. सुरुवातीला गरम तूप असतं म्हणून हे उलटण्याने मिक्स केले. व्यवस्थित मिक्स झालं की तूपही थंड होतं. त्यानंतर मग हाताने चांगलं हे चुरून घ्यायचं आहे. जसं जसं आपण हाताने चुरत जाऊ तसं तसं हे मिश्रण जे आहे ते चांगलं असं ओलसर होतं, कारण आपल्या हाताची गरमीही लागते आणि पीठ जे आहे ते व्यवस्थित एकजीव असं चांगलं मिक्स होतं. तर पाहिलं इतके साधी सोपी पद्धत आहे हे लाडू बनवण्याची. तर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लाडू बांधून बघायचा आहे. लाडू जर व्यवस्थित बांधला तर इथं आता तूप घालण्याची गरज पडणार नाही. तुमचा लाडू जर व्यवस्थित बांधून होत नसेल तर यामध्ये आणखीन तुम्ही थोडंसं 1-2 चमचे तूप घालू शकता. काजू बदाम जर तुम्हाला असे कट करून घातलेले आवडत नसतील तर तुम्ही ते मिक्सरमधून फिरवून काढू शकता. तसेही छान लागतात आणि मग मस्त असे याचे लाडू जे आहेत ते अशा प्रकारे छोटे छोटेच बांधायचे आहेत. खूप मोठे मोठे लाडू याचे बनवायचे नाहीत. पाहिलं तुम्ही खूप मस्त असा लाडू बनून तयार झालेला आहे. अगदी व्यवस्थित असे हे लाडू बनून तयार झालेले आहेत. खूप मस्त झालेत. घरातील प्रत्येकाने हा लाडू खाल्ला पाहिजे अशा प्रकारचा हा लाडू आहे. फुटाणे शक्य तेवढं तर आपण खात नाहीत किंवा मुलं खात नाहीत, तर अशा प्रकारे काहीतरी वेगळं केल्याच्या नंतर घरातील प्रत्येकजण खाऊ शकतो. ऑफिसमध्येही आपण हा लाडू डब्यामध्ये घेऊन जाऊ शकतो. तर एकदम साधी सिंपल प्रोसेस आहे. कशी वाटली ही पद्धत कमेंट नक्की करा. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.